आम्ही दोघांना पाहिलं सगळं फिरत होते दिवसभर घेऊन तर. मला तर वाटतं ही घरकुल योजनेची स्कीम असायला पाहिजे. एक गोष्ट मला पडते बा बाहेरचा कोणता सरकारी कर्मचारी हो त्याचं काम आहे सरपंचाला भेटायचं आणि आता ते पोरं लय जागरण आहे ते. तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचली पाहिजे. थांबा थांबा कोण काय बोलतं, गावचा काय विकास करायचा. कळलं नाही. थोडे शांत बसा. काय साहेब लोक सगळ्यात अगोदर मलाच भेटले होते पण मला ओळखून नाही आले म्हणून समजा भूल झाला. ते बरोबर आहे अण्णा पण मला काय म्हणायचं बाहेरचं जर कोणी आलं तर पोराचं काम आहे ना सरपंच जाऊ घेऊन जायचं म्हणून. भेटवायला पाहिजे होतं. किमान एक फोन करून तरी सांगायला पाहिजे होतं गावात असे असे लोक आलेत म्हणून. हा. फोन लावला असेल पण मगच फोन बंद होता म्हणून काय मिळायला लागला नाही. लावलाच नसणार आहे अण्णा त्याने फोन. ते पोरं दिसते तेवढे साधे नाही त्याच्या पोटात लय काळ आहे. अण्णा तुम्ही त्याला आताच्या आताच बोलून घ्या दूध का दूध पाणी पाणी होऊन जाऊ द्या. बरोबर. घ्या बोलून द्या, घ्या बोलून द्या. हो द्या ना. तुम्ही काही काळजी करू नका. मी सकाळी बोलतो पोरांना. मी आता कामाला लय दमलो. बरं अण्णा ठीक आहे तुम्ही म्हणतात पण सकाळी ते काय ते तेवढं क्लिअर करून घ्या स्कीमचं. अण्णा तुम्ही शिवमला गावाकडे बोलून घ्या बरं त्याचं कसं आहे गावाकडे बारीक सारी गोष्टीकडे लक्ष राहतं. मला तर लय वाटतं शुभमनं गावाकडेच राहावा पण आताच्या पिढीला कुठं गावात करमत. त्यांना शहरात राहायची सवय लागली. आमच्या सोनूच म्हटलं होतं मुंबईकडून घराकडे ये तर आमचं सोनूच म्हणतो पप्पा तुम्हीच मुंबईला या ना तुम्हाला राणीचा बाग दाखवतो.